मित्रांनो, आज सकाळी सकाळी वावरामध्ये जात असताना मला रस्त्याच्या कडेला ही सुंदर आकर्षक अशी निळी फुले दिसली। तर म्हटलं चला आपल्या मित्रांना या निळ्या फुलाबद्दल थोडी माहिती सांगून जातो। तर राम राम, नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो। तसा तर आपल्या शेतामध्ये जाणारा रस्ता एकदम मोकार आहे, परंतु मित्रांनो त्या रस्त्यातून जाताना तुम्हाला नक्कीच वेगवेगळे फुलं आणि निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य पाहायला मिळते। मग चला तर मित्रांनो, आपण आपल्या मुख्य मुद्द्यात हात घालू। मुख्य मुद्दा असा की निळी फुले नेमकी आहेत कशाची। तर मित्रांनो, या आकर्षक आणि सुंदर दिसणाऱ्या अशा निळ्या फुलांना गोकर्ण म्हटले जाते। गोकर्ण यासाठी याचा आकार हा आपल्या गायीच्या कानासारखा आहे। तसेच या गोकर्णीच्या निळ्या फुलाची ओळख शास्त्रामध्ये अपराजिता नावाने सुद्धा आहे। या सुंदर आणि मनमोहक दिसणाऱ्या निळ्या फुलाचा आकार शंखासारखा असल्या कारणामुळे याला शंखपुष्पी सुद्धा म्हटले जाते। आणि मित्रांनो, हे फूल बटरफ्लाय पी नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे। आता राहिला प्रश्न, या फुलाचा आपल्याला उपयोग काय? तर मित्रांनो, हे फूल भगवान भोलेशंकराला सर्वात प्रिय आहे। घर आकर्षक दिसावे म्हणून कित्येकदा या फुलाची वेल घरासमोर सुद्धा लावली जाते। आणि आयुर्वेदामध्ये तर या गोकर्णीच्या फुलाला फार महत्व आहे। गोकर्णीच्या फुलापासून ब्लू टी बनवला जातो। तसेच या फुलाची चहा करून पिल्याने आपली केस गळती सुद्धा थांबते आणि त्वचा सुद्धा चकचकीत बनते। हा निळा चहा पिल्याने आपल्या शरीरातील ब्लड ग्लुकोज लेवल नियंत्रणात राहते। तर मित्रांनो, ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या पेजला फॉलो करा।